महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येण्याच्या चर्चा जी आहेत ती जोरात सुरू आहेत। आता आपण तुळजाभवानीच्या महाद्वारासमोर आहेत आणि तुळजाभवानीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि त्या लोकांना याबाबत काय वाटतं हे आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहेत। मला सांगा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू आहेत, तुम्ही कुठून आले मला सांगा? मी सांगलीहून आलोय। सांगली? काय वाटतं ही तुम्हाला चर्चा? काय ते एकत्र न आलेलं बरं, आता आहे ते असं योग्य आहे का बरं, काय होईल एकत्र? कारण काय माहिती काय, याचा परिणाम दुष्परिणाम वेगळा होईल आणि काहीतरी वेगळं वातावरण निर्माण होईल। कारण काय माहिती का, आता जे चालू आहे राजनीती व्यवस्थित चालू आहे सगळं, म्हणजे हे आता चालू आहे हा व्यवस्थित चालू आहे। यामध्ये आणि काही तर वातावरण की 5 वर्षे काही होऊ शकत नाही, आता आले तरी आता 5 वर्षामध्ये काही होऊ शकत नाही। फडणवीस सरकार योग्य आहे आणि 5 वर्ष यांनी व्यवस्थित सांभाळणार। हे चालू हे व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे आणि 5 वर्ष ते सरकार त्यांनी सांभाळणार। ताई उद्धव ठाकरे माहिती आहेत तुम्हाला? हो, राज ठाकरे माहिती आहेत? बरे दोघ जण आता एकत्रित येणार आहेत, काय वाटतं तुम्हाला? राजकारणातला थोडासा फार मला अभ्यास नाहीये। हो, पण माहिती आहेत ना तुम्हाला? हो, माहिती आहे ना। मग यायला पाहिजे का नाही? आले तर राजकारणासाठी चांगले, नाही आले तरी पण त्यांच्यासाठी चांगले, त्यामुळे मी काय बोलू शकत नाही। दोघं माहिती आहेत ना तुम्हाला? हो, माहिती आहे। आता आपल्या बरोबर अनेक दुसरे बघा। ताई काय वाटतं तुम्हाला, हे उद्धव ठाकरे राज ठाकरे माहिती आहेत का तुम्हाला? होय होय, माहिती आहे। माहिती आहेत ना? होय। आता हे दोघं एकत्र यायचं म्हणतात, चांगलं आहे की एकत्र आले तर। चांगलं आहे ना? काय चांगलं करतील महाराष्ट्र? हा, दोघं पण चांगलं काम करतील, चांगलं आहे। बरं, ठीक आहे ठीक आहे। आता दुसरे भाविक आहेत। भैया कुठून आला तुम्ही? उमरगा? अरे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रित येणार आहेत? हो। काय बरं आहे का आले तर? चांगलं आहे, महाराष्ट्रासाठी चांगलं आले तर चांगलं आहे, महाराष्ट्रासाठी चांगलं आहे ना? काय करतील चांगलं? करतील आता काहीतरी करतील, म्हणजे येणं गरजेचं आहे। तुम्ही कुठून आले? साहेब चांगली गोष्ट आहे, आले तर मराठी माणूस। तुम्ही कुठून आले? मी पुण्याहून आलोय। पुण्याहून आले? बरं, मग काय बरं काय ते दोघं जण एकत्रित आले तर चांगलीच आहे मराठी माणसासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी। नक्कीच म्हणजे चांगलं करतील काही? नक्की एकदम चांगलं होईल मराठी माणसासाठी। एकत्रित येणं गरजेचं आहे? गरजेचं आहे, म्हणजे 100% गरजेचं आहे। आणि आताचं सरकार नाही का चांगलं? आहे, या सरकारशी बी माझं काही हे नाही आहे, मी एकदम हिंदुत्ववादी आहे, तर या सरकारची काही दुमत नाही, पण मराठी माणसासाठी अजून काहीतरी हे करू शकतात नक्कीच। हे दोघं एकत्रित येणं गरजेचं? हो, नक्की गरजेचं। तुमचं मत आहे? नक्की 1000 एकंदरीतच बघा, हे तुळजापूरला आलेले। एक मिनिट, कुठून आले? पुण्यातनं। काय वाटतं तुम्हाला, हे दोघं जण भाऊ एकत्रित यायलाच पाहिजे, मराठीसाठी मराठी माणसासाठी एकत्र यायलाच पाहिजे। इकडे बघा, कॅमेऱ्याकडे यायला पाहिजे। हो, अवश्य यायला पाहिजे। दोघांचं काम तुम्हाला कसं वाटतं? एकदम मस्त, एकदम। कोण, राज ठाकरे चांगलं वाटतं का उद्धव ठाकरे? ठाकरे कुटुंबीय टोटल? हा, ठाकरे कुटुंबीय आणि एकत्रित येणं गरजेचं आहे? गरजेचं आहे। अच्छा, ठीक आहे। असे हे महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येतात आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येणं यांना योग्य वाटतंय। आपल्याबरोबर आणि काही आहेत भाविक। काका कुठून आले? कौडगाव। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येणार आहेत, काय वाटतंय? काय आता त्यांचे उद्धव ठाकरेचं काय म्हणलं? उद्धव ठाकरे माहिती आहेत ना तुम्हाला? आहेत ना। राज ठाकरे माहिती आहेत? हा, उद्धव दोन्ही माहिती। हा, हे दोघं जण एकत्रित येणार आहेत, कधी येणार आहे ते? काय येतील का त्यांच्यावर? काय वाटतं तुम्हाला, यायला पाहिजे का नाही? काय सांगतात नेमकं, यायला पाहिजे पण येतात का नाही काय कळतात नाही। यायला पाहिजे? हा, यायला पाहिजे ते। बरं, ठीक आहे। चला, आणि आपल्याबरोबर काही भाविक आहेत बघा इथं। तुळजापूरला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात। भैया कुठून आले तुम्ही? आम्ही हन्नूरवरनं। हन्नूर? काय राज ठाकरे उद्धव ठाकरे ओळखता ना? हो, ओळखतो। ते एकत्रित येणार आहेत, येऊ द्या, चांगली गोष्ट आहे। काय करतील आले तर? महाराष्ट्राचं थोडं कायापालट होईल असं वाटतं। लोक एकत्रित आले तर चांगलं? हो, चांगलं होईल। होय भैया, काय होईल? बरोबर आहे। भावामधलं वैर संपलं पाहिजे, संपलं पाहिजे। त्यानं काय होईल? नाही, म्हणजे एकी आली पाहिजे, कुटुंबात दोन्ही एकत्र आले पाहिजे आणि महाराष्ट्राचा विचार चांगल्या गोष्टी चांगला व्हायला पाहिजे, म्हणजे यायला पाहिजे। हो, ओके। मग आपल्याबरोबर आणि काही इथं युवा मंडळी आहेत आपल्या इकडं। दादा कुठून आले तुम्ही? हैदराबाद से आए क्या? राज ठाकरे उद्धव ठाकरे को पहचानते? ये दोनों युति करने वाले? हाँ, करने दो। राज ठाकरे अच्छे इंसान है। राज ठाकरे अच्छे इंसान है। अच्छा, कौन से ठाकरे अच्छा है? राज ठाकरे। वो दोनों की अगर युति हो जाए तो क्या होगा? ये भी तो अलग ही हो जाएगा पूरा। देखने लायक रहेगा। महाराष्ट्र में अलग होगा? नहीं, अलग तो होगा, मगर जो चीज़ें जो सही है वो चीज़ के लिए करना चाहिए। अच्छा, हाँ, तो दोनों युति हुई तो अच्छा है? नहीं हुआ तो अच्छा है। युति होता तो प्रॉब्लम हो जाता, कन्फ्यूजन होता, फैमिली के 2 टुकड़े हो जाते। अच्छा, काका कुठून आले तुम्ही?
औसा तालुका लांबना. ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येणार आहेत, चर्चा ऐकली का तुम्ही? हा ऐकले, पेपरला येते. काय वाटतं तुम्हाला? ते एकत्र आलं तर लोक म्हणते दादा पुढचे 5 वर्ष थांबावं लागते. बर त्या खालच्या इलेक्शनमध्ये थोडा परिणाम होईल, वर काही होऊ शकत नाही असं एक काय लोकांचं मत. बदल होईल का महाराष्ट्रात? काही हा बदल व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? बदल व्हायला पाहिजे, म्हणजे हे दोघं एकत्र यायला पाहिजे का? यायला पाहिजे. बर हे काय होईल वाटतंय? महाराष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे, काही पण होते. विकास व्हायला पाहिजे. हां, आत्ताचं जे सरकार आहे ते योग्य नाही का? मला योग्य नाही वाटत. अच्छा, हे दोघं काहीतरी करतात. हो, ठीक आहे. आणि आपल्याबरोबर काही हा? एकंदरीतच हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्याच्या चर्चा आपण ऐकतोय आणि त्याच संदर्भात आपण तुळजापूरला दर्शनासाठी येणाऱ्या, महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर.